प्रसारित करीत आहोत. अमृतधारा कार्यक्रमात धैर्य याविषयी स्मिता सोनवणे यांचे विचार. मानवी जीवनाचा प्रवास हा सरळ रेषेत चालणारा नसून तो चढाओढीचा आणि वळणावळणांचा आहे. या प्रवासात सुख दुःखाचे ऊन सावल्यांचे खेळ सतत चालू असतात. जेव्हा दुःखाचे मळभ दाटून येतात आणि संकटांची वादळं मानवी मनाला घेरतात, तेव्हा जो गुण मानवी मनाला स्थिर ठेवतो तो म्हणजे धैर्य. धैर्य ही केवळ एक मानसिक अवस्था नसून ती एक जगण्याची कला आहे. ज्याप्रमाणे समुद्रात लाटा असणं नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे जीवनात संकट येणं अपरिहार्य आहे. परंतु त्या लाटांवर स्वार होऊन पैलतीर गाठण्यासाठी धैर्याचे सुकाणू हाती असणं आवश्यक आहे. धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे, तर भीतीवर मिळवलेला विजय. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जेव्हा मनुष्य एखाद्या कठीण प्रसंगात सापडतो, तेव्हा त्याच्या मेंदूत लढा किंवा पळा अशी परिस्थिती निर्माण होते. सामान्य माणूस पळ काढण्याचा विचार करतो, पण धैर्यवान माणूस लढण्याचा निर्णय घेतो. हे धैर्य केवळ शारीरिक शक्तींवर अवलंबून नसते, तर आत्मिक बळावर आधारलेले असते. ज्यांचं मन स्थिर आहे आणि ज्यांच्या स्वतःच्या तत्वांवर विश्वास आहे, त्याच्याकडं अलोट धैर्य असतं. संतांनी म्हटलंच आहे, विनाशकाली न डगमगणे हेच धैर्याचं लक्षण, यशाच्या शिखरावर जाण्या हेच एक साधन. शारीरिक धैर्य आपण रणांगणावर पाहतो. शत्रूच्या गोळ्यांना छातीवर झेलणारे सैनिक, आगीत उडी मारून लोकांचे प्राण वाचवणारे अग्निशामन दलाचे जवान किंवा हिमालयाची शिखरे पादाक्रांत करणारे गिर्यारोहक हे शारीरिक धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. आजच्या काळात शारीरिक धैर्यापेक्षाही नैतिक धैर्याची अधिक गरज आहे. जेव्हा संपूर्ण समाज एका चुकीच्या प्रवाहाने वाहत असतो, तेव्हा त्या प्रवाहाच्या विरुद्ध उभं राहून हे चुकीचं आहे हे ठामपणे सांगण्यासाठी नैतिक धैर्य लागतं. भ्रष्टाचार नाकारणं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि एकटं पडलो तरी सत्याची साथ न सोडणं हे नैतिक धैर्याचं लक्षण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात जुन्या रूढी संकल्पनांना छेद देऊन नवीन सिद्धांत मांडण्यासाठी बौद्धिक आणि सर्जनशील धैर्य लागतं. गॅलिलिओने जेव्हा सांगितलं की पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते, तेव्हा त्यांना तत्कालीन धर्मसत्तेचा प्रचंड विरोध सहन करावा लागला. पण त्यांनी आपलं सत्य सोडलं नाही. हे बौद्धिक धैर्यच जगाला प्रगतीकडे नेतं. इतिहासाची पानं उलटली की रक्ताक्षरांनी लिहिलेली धैर्याची गाथा आपल्याला साद घालते. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून जेव्हा शिवरायांच्या धैर्याची सिंहगर्जना निनादली, तेव्हा मोगलाईच्या तख्तालाही कंप सुटला. आग्र्याच्या त्या काळ कोठडीत मृत्यू उशाशी असतानाही महाराजांनी जो संयम आणि विवेक दाखवला, ते धैर्याचं परमोच्च शिखर होतं. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या धर्मपत्नी सावित्रीबाईंनी जेव्हा समाजाच्या तिरस्काराचे दगडधुंडे आपल्या अंगावर झेलले, तेव्हा त्यांच्या धैर्यानं एका नव्या युगाचा सूर्योदय घडवून आणला. हे नैतिक धैर्य होतं, जे तलवारीपेक्षाही अधिक धारदार आणि शाश्वत ठरलं. निसर्गाकडे पाहिलं की लक्षात येतं, ढगांच्या गडगडाटातही चातक आपली तहान विसरत नाही आणि प्रचंड वादळातही चिमणी आपलं घरटं पुन्हा विणण्याचं धैर्य सोडत नाही. सृष्टीचा हाच मंत्र संघर्षातून नवनिर्मितीकडे मानवाला धैर्याची शिकवण देतो. धैर्य वृद्धिंगत करण्यासाठी स्वसंवाद आवश्यक आहे. व्यक्तीने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. मी हे करू शकते हा विचारच धैर्याची पहिली पायरी असते. दररोजच्या जीवनात छोट्या छोट्या भीतीदायक गोष्टींना सामोरं जाऊन लहान लहान आव्हानं स्वीकारायला पाहिजे. जे लोक आपल्याला धीर देतात, अशा सकारात्मक संगतीच्या लोकांच्या सहवासात राहायला शिकलं पाहिजे. मनाला शांत ठेवण्यासाठी विपश्यना आणि ध्यानाचा सराव करायला हवा. शांत मन अधिक धैर्यवान असतं. धैर्य हा मानवी अस्तित्वाचा प्राणवायू आहे. संकट ही सोन्याला तावून सुलाखून काढणाऱ्या अग्नीसारखी असतात. त्यातून जो तावून सुलाखून निघतो तोच धैर्यवान म्हणून ओळखला जातो. ज्याच्याकडे धैर्य आहे त्याच्यासाठी नशिबाची दारं आपोआप उघडतात. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, धैर्याने धरावे यश न येईल कोठून. म्हणजेच
जर तुमच्याकडे धैर्य असेल तर यश तुमच्याकडे चालत येईलच. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा मनुष्य मागे वळून पाहतो तेव्हा आपण किती सुखी होतो यापेक्षा आपण किती धैर्यानं जगलो यालाच अधिक मोल असेल. अमृतधारा कार्यक्रमात धैर्य याविषयी स्मिता सोनवणे यांचे विचार आपण ऐकलेत. FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते